नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मस्त अशी चकली बनवलेली आहे, ती पण भाजणीची आहे। भाजणी शिल्लक होती म्हणून आता मुलांच्या शाळाही चालू होणार आहेत, साईड डब्याला काहीतरी द्यावंच लागतं म्हणून या चकल्या आज मी इथे बनवलेल्या आहेत। या चकल्या अजिबातही तेलही पित नाही आणि तेलकटही होत नाही, एकदम कुरकुरीत अशा या चकल्या होतात। हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे सुरुवातीला मी अर्धा किलो ही भाजणी मोजून घेतलेली आहे, पण तरी पण एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला ही भाजणी मोजून घ्यायची आहे, म्हणजे मसाल्यांचं, मिठाचं आणि तेलाचं प्रमाण हे व्यवस्थित असं आपल्याला करता यावं म्हणून सोपं जातं। तर त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने 4 वाट्या ही भाजणी व्यवस्थित अशी मोजून घेतलेली आहे। तर आता या प्रकारे ही वाटी मी वापरलेली आहे। 4 वाट्यांना 4 चमचे तीळ घ्यायचे आहे। आता हे तुम्ही कमी जास्तही आवडीनुसार घेऊ शकता, करू शकता। ओवा मात्र 1 चमचा घ्यायचा आहे। हिंग घ्यायचा आहे। लाल तिखट घ्यायचं आहे। आता हे तिखट जरा जास्त तिखट आहे म्हणून मी फक्त इथे 1.5 चमचा घेणार आहे आणि उगीच चिमूटभर हळद घ्यायची आहे। मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे, चवीनुसार। तर इथे मी 1.5 चमचा मीठ घेणार आहे। आता वाटीच्या प्रमाणात पाणी घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला 2.25 वाट्या पाणी घ्यायचं आहे, यापेक्षा जास्त घ्यायचं नाही। पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि यामध्ये सर्व हे मसाले घालून घ्यायचे आहेत। आता यामध्ये तेल घालायचं आहे। आता एका वाटीला 1 चमचा तेल, याप्रमाणे 4 चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे, यापेक्षा जास्त घालायचं नाही, नाहीतर मग चकल्या या तेलामध्ये विरघळू शकतात। आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। आता इथे व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। उकळी आल्यानंतर गॅस हा बंद करायचा आहे आणि लगेच आपल्याला भाजणी यामध्ये टाकायची नाही। यावेळी जर तुम्ही लगेच भाजणी टाकली तर चकल्या या तेलकट होतात, म्हणून थोडंसं कोमट होऊ द्यायचे, ती वाफ जाऊ द्यायची आहे आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये भाजणी घालायची आहे। आता हे पातेलं मी खाली घेतलेलं आहे आणि थोडंसं असं कोमट झालेलं आहे आणि यामध्ये आता हे सर्व पीठ घालायचं आहे। आणि व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर याला झाकण ठेवायचं आहे यावर आणि 10 मिनिट असंच ठेवायचं आहे। इथे आता 10 मिनिट झालेले आहेत आणि आता हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर पळीच्या साहाय्याने हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं गरम असल्या कारणानं थोडंसं हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता पळीने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आणि नाही म्हणून थोडीशी अर्धी वाटी हे कोमट पाणी मी केलेलं आहे, लागलं तरच थोडंसं घेणार आहे, अन्यथा घेणार नाही, कारण एवढं प्रमाण हे व्यवस्थित असतं तर लागणार तर नाही। पण कधी कधी जर खूप जुना तांदूळ असेल किंवा रेशनिंगचा तांदूळ असेल तर त्यासाठी पाणी हे थोडंसं जास्त लागू शकतं। इथे आता हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। मी अजिबात पाण्याचा वापर इथे केलेला नाही, म्हणजे 4 वाट्यांना 2.25 वाटी आपल्याला पाणी इथे या भाजणीसाठी लागलेलं आहे आणि व्यवस्थित हे पीठ असं मऊ करून घ्यायचं आहे, चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे आता याप्रमाणे गोळा करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं
सोऱ्यामध्ये घालायचं आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहे। आता मी खाली एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावर एक ताट ठेवलेलं आहे। आता लगेच आपल्याला चकल्या या करून घ्यायच्या आहे। आता सुरुवातीला हे जुळवून घ्यायचं आहे, म्हणजे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या मोठ्या पाहिजेत तेवढ्या चकल्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहे आणि ही शेवटची जी बाजू आहे ती अशी चिकटवून घ्यायची आहे, नाहीतर मग तेलात टाकली की ती बाजू निसटली जाते आणि चकली ही सरळ होते। मग तेल इथे छान कडकडीत तापलेलं आहे। आता गॅस फुलच ठेवायचा आहे आणि त्यामध्ये या चकल्या जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या टाकायच्या आहेत। सुरुवातीला चकल्यांना अजिबात हात लावायचा नाही। ज्यावेळेस त्याचे बुडबुडे तेलाचे असतात ते थोडेसे बाजूला झाले की मीडियम गॅस करायचा आहे आणि थोड्याशा हलवून द्यायच्या आहे। हे पहा, आपोआप अशा बाजूला होतात, लगेच त्याला हात घालायचा नाही, नाहीतर मग चकल्यांचे तुकडे होऊ शकतात। तेलाचे बुडबुडे हे बाजूला झालेले आहेत। आता गॅस बारीक करायचा आहे आणि या चकल्या आता उलटवून घ्यायच्या आहेत। या प्रकारे आणि आता बारीक गॅसवरच आपल्याला या व्यवस्थित अशा तळू द्यायच्या आहेत। इथे आता तेल एकदम स्थिर झालेलं आहे आणि चकल्या या आपल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे। एकदा थोडंसं मी पलटी करून घेते। हे पहा, याप्रमाणे आणि चकल्या आता तेलामध्ये खाली बसायला लागल्या की लगेच आपल्याला या चकल्या काढून घ्यायच्या आहेत। आता या चकल्या झालेल्या आहेत, आता या काढून घ्यायच्या आहेत। यापेक्षा जास्त होऊ द्यायच्या नाही, नाहीतर मग करपट अशा जळकट लागतील। हे पहा, याप्रमाणे सर्व चकल्या आता करून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त अशा या चकल्या झालेल्या आहेत आणि रंगही त्याचा खूप छान आलेला आहे। आता त्या एखाद्या चाळणीवर वगैरे आता काढून घ्यायच्या आहे। इथे सर्व चकल्या या तळून झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। एकदम मस्त अशा या चकल्या झालेल्या आहेत, अगदी छान होतात, अजिबात तेलकट होत नाही। एकदम जवळून दाखवते मी तुम्हाला, अजिबात तेलकट होत नाही। हे पहा, मस्त अशी ही चकली झालेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता। एकदम छान अशी होते आणि या प्रकारे अशी नळी पडली जाते। हे पहा, याप्रमाणे पोकळी तयार होते आणि खूप छान अशी चवीलाही लागते। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।